नेतृत्व या सर्व गुणांचा खजिना म्हणजे शिवाजी महाराज होय. महाराजांचं स्वराज्य हे सर्व धर्म समभाव होतं. महाराजांचं स्वराज्य हे 18 पगड जातीचं राज्य होतं. महाराजांचं स्वराज्य हे रयतेचं राज्य होतं. महाराजांनी कधी मुसलमानांना मुद्दामून त्रास दिला नाही, कधी मस्जिदा पाडल्या नाही, कधी कुराण झाडले नाही. जो बिना धर्म मजहब को देखे सबको गले लगाते हैं, जो बिना धर्म मजहब को देखे सबको गले लगाते हैं, कई सदियों बाद शिवराजे जैसे रत्न धरा पर आते हैं, कई सदियों बाद शिवराजे जैसे रत्न धरा पर आते हैं. आदर भाव से सब उनको शिवराजे कहलाते हैं, आदर भाव से सब उनको शिवराजे कहलाते हैं. हर वीर मराठी के मन में वो आज भी रहते हैं, हर वीर मराठी के मन में वो आज भी रहते हैं. होय होय आहे आमच्यात आजही शिवराय. पण आज खरं तर शिवरायांना किंवा शिवरायांच्या विचारांना मनात घेऊन किंवा डोक्यावर घेऊन नाचण्याची गरज नाही आहे, तर शिवरायांना आणि शिवरायांच्या विचारांना डोक्यात घेऊन नाचण्याची गरज आहे. आज खरं तर महाराष्ट्राला शिवचरित्राची गरज आहे. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला, शिवचरित्राशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. संत तुकाराम महाराज म्हणतात, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे असे. छत्रपती या नावाने तुझा गौरव केला, ही त्या नावाची किमया आहे, ही त्या नावाची जादू आहे. आज मला इथे कवी राजभूषण यांनी ब्रिज भाषेतील केली कविता म्हणावीशी वाटते, कारण मला ही शिवरायांची स्तुती करण्याचा मोह इथे टाळता येत नाही. इंद्रजमी जंब पर बाडावस अंब पर रावणास दंब पर रघुकुल राज, पौन बारी बाह पर शंभुरती नाह पर, जो सहस बाह पर राम द्विजराज है, राम द्विजराज है. रावण दंड पर सीता मृग झुंड पर, भूषण वितुंड पर जैसे मृगराज है, जैसे मृगराज है. तेजतम अंश पर कानजिमी कंस पर, तो मलिच्छ वंश पर शेर शिवराज है, शेर शिवराज है. काही राजे पराक्रमी असतात तर काही राजे चरित्र संपन्न. पण पराकोटीचा पराक्रम गाजवून आभाळा एवढी चरित्र संपन्नता लाभणारा राजा म्हणजे फक्त शिवाजी महाराज होय. शत्रूकडे डोळे वटारून बघायचं आणि परस्त्रीकडे पापण्या झुकवून बघायचं, ही रीत होती स्वराज्याची. महाराजांनी कधी मुसलमानांना त्रास दिला नाही. तसंच बोल बेटा, बरोबर आहे. शिवाजी महाराज की जय.